नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. आजच्या व्हिडिओचं शीर्षकच मुळे अगदी क्लिअर आहे. आव्हाडांचे शंकर भाष्य. जितेंद्र आव्हाड, डॉक्टर जितेंद्र आव्हाड हे महाराष्ट्राच्या राजकारणामधलं एक महत्वाचं पात्र आहे. आणि वेळोवेळी ते ज्या भूमिका घेतात आणि त्यासाठी ते वक्तव्य देत असतात आणि त्यातून ते अनेकदा वादामध्ये ओढले जातात. ते स्वतः वाद घालत बसत नाहीत, ते विधानं करतात आणि मोकळे होतात. परंतु त्या विधानांमुळे एक इतर लोक रिॲक्ट होतात, प्रतिसाद देतात, एकमेकांमध्ये चर्चा करतात. अशाच पद्धतीचे विषय हे जितेंद्र आव्हाड सतत आपल्याला हाताळताना दिसतात. आत्ताच्या घडीला सुद्धा त्यांनी खरं म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात काही फार मोठी उलथापालथ झाली ज्याच्यामध्ये आव्हाड यांनी दखल दिली असं झालेलं नाहीये. परंतु गेल्या काही दिवसामध्ये आव्हाड यांनी भगवान श्री रामालाच आपलं लक्ष बनवलेलं दिसतं. आणि मग कधीतरी त्यांनी असं म्हणावं की राम हा मांसाहारी होता. तो जेव्हा वनवासात राहत होता त्यावेळेला तो त्या कांचन मृगाच्या मागे गेले शिकारीसाठी आणि ते शिकार करून परत आणलं वगैरे वगैरे असे अनेक रेफरन्सेस देत राम हे कसे मांसाहारी होते हे ते सूचित करत होते. ते इतकंच की तुम्ही ज्याला ईश्वर मानता तो तर मांसाहारी होता. आणि मग आज राम 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 करत जे नाचणारा संघ आहे तो तर म्हणजे एक जुना ह्या पुरोगामी मंडळींचा नेहमी आक्षेप राहिलेला आहे की संघावरती हा ब्राह्मणशाहीचा वर्चस्व आहे. तेव्हा त्या संदर्भाने एक सर्व समाजामध्ये चूड पेटवून देण्याचा उद्योग आव्हाड करत होते. ते तिथेच थांबलेले दिसत नाहीयेत. त्यांनी आता पुढची पुढची वक्तव्य करायला सुरुवात केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांना आता अचानक पुळका आलेला आहे. तो आदि शंकराचार्य हे कसे होते आणि त्यांचं एक थोडक्यामध्ये त्यांचा जन्म कुठे झाला, काय झाला, आईशी ते आईला सोडून कसे गेले वगैरे वगैरे आणि संपूर्ण भारतामध्ये त्यांनी धर्माची परत एकदा पुनर्स्थापित कसा केला धर्म आणि त्याच्यासाठी त्यांनी चारी दिशाला 4 पीठं नेमली आणि आज तीच पीठं जी आहेत ती हिंदू धर्मीयांना एक मार्गदर्शन करत असतात. अशा आशयाचं एक मोठी पोस्ट ही आव्हाड यांनी लिहिलेली आहे. तेव्हा म्हणून मी ह्या व्हिडिओला शंकर भाष्य आव्हाडांचं असं नाव दिलेलं आहे. आव्हाडांची जी तोंड ओळख आहे ना मराठी जनतेला ती एक वेगळ्या कारणासाठी असं मी म्हणेन की त्यांच्या सुरुवातीच्या राजकारणामध्ये ते चमकायला लागले. ते तुम्हाला आठवत असेल बरीच वर्ष झाली या सगळ्याला आता. आणि तो एक रूढ प्रकार झालाय दहीहंडी. हा जो एक छोटासा उत्सव होता मित्रांनो आमच्या लहानपणी असेल किंवा अगदी तरुणपणी सुद्धा आमची मुलं सुद्धा लहान होती तेव्हा सुद्धा हा काही फार मोठा उत्सव होता अशातला भाग नाही. गल्ली बोळामधली मुलं 15, 20, 25 मुलं एकत्र यायची आणि एक मजला किंवा फार तर 1.5 मजला उंचीची दहीहंडी बांधायची आणि मग तिच्यावरती खेळ खेळत ती फोडायची आणि ती ती मित्रमंडळीच फोडत होती. त्यांच्यावरती मग बिल्डिंग मधले लोक जे आहेत ते पाणी टाकायचे आणि मग घरात नाही पाणी वगैरे वगैरे. हा सगळा जो एक बाल गोपालांचा अतिशय आनंदाचा असा खेळ होता. काही मोठ्या प्रमाणामध्ये जरूर होत होत्या हंड्या तेव्हा सुद्धा आणि ज्याला आपण म्हणू व्यायाम पथक किंवा जे याच्यासाठी कसरती करून तालीम करून ती फोडण्यासाठी यायची ती सुद्धा मी माझ्या लहानपणापासून बघितलेली आहे. परंतु हे सगळे जी एक प्रथा परंपरा होती त्याला बाजारी रूप देण्याचं काम जर का कोणी केलं असेल तर त्याच्यामध्ये सर्वात आघाडीवरती होते ते डॉक्टर जितेंद्र आव्हाड. आणि त्यांनी ह्या खेळाला अशा प्रकारे उंच 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 हंड्या करत इतकं नेलं की शेवटी कोर्टाला त्याच्यामध्ये हस्तक्षेप करावा लागला आणि हंडी किती फूट उंच बांधावी ह्याचे सुद्धा नियम करावे लागले. ते बाल गोपाल जे आहेत ते खूप
वरती चढतात, मग ते पडले तर ते मृत्युमुखी पडू शकतात कायमचे, त्यांना अपंगत्व येईल वगैरे वगैरे विषय हे सगळे आले कुठून? एक साधासा खेळ होता बालगोपालांचा, त्याचा आधी बाजारीकरण करायचं आणि मग त्याच्यामध्ये न्याय व्यवस्थेकडून काही बंधनं आली की शेवटी चिडतात कोण, तर शेवटी त्याचा फटका बसतो तो सामान्य माणसाला बसत असतो. परंतु हे सगळं करत असताना आव्हाड हे नुसतं तेच करत नव्हते. तर त्याच्या निमित्ताने ते वेगवेगळ्या नट-नट्यांना तिकडे बोलवायचे आणि मोठाले संगीताचे कार्यक्रम चालायचे. ते ते जे काय संगीत वाजवलं जायचं, त्याचा आणि धर्माचा किंवा त्या धार्मिक उत्सव जो होता दहीहंडीचा, त्याचा काहीही संबंध नव्हता. कुणीही ते बघितलं असेल, त्या सर्वांनी हेच मत व्यक्त केलं असतं. परंतु अशा सगळ्या कारवाया करणारे जे आव्हाड आहेत, हे शाहू फुले आंबेडकरांचं जे कार्य आहे, ते पुढे नेत आहेत. अशी टिप्पणी त्यांचे राजकीय गुरु श्री शरद पवार यांनी केलेली तुम्हाला आठवत असेल. तेव्हा आव्हाड हे जे काही सगळं करत होते, म्हणजे दहीहंड्या लावत होते, त्याच्यासाठी पथकं येत होती आणि मग त्याच्यासाठी त्यांना नट्या यायच्या, त्यांच्याकडून गाणी म्हणून घ्यायची. व्यासपीठावरती एकच हल्ला गुल्ला करत नाच नर्तन होत होती. ह्या सगळ्याला शाहू फुले आंबेडकरांचं कार्य जर का म्हणायचं असेल तर वेगळी गोष्ट आहे मित्रांनो. त्याच्या पलीकडे काय घडत होतं मला माहिती नाहीये. ह्याच्याही पलीकडे जाऊन आव्हाडांची जी ओळख आहे मराठी जनतेला, ती त्यांच्या मतदारसंघात किंवा आसपास मुंब्र्याच्या आसपास राहणारी इशरत जहां, इशरत जहां आणि तिचे जे सगळे साथीदार होते, त्यांचा गुजरातमध्ये एन्काउंटर झाला आणि ती कशी एक अत्यंत इनोसंट मुलगी होती, निष्पाप मुलगी होती, कॉलेजमध्ये जाणारी विद्यार्थिनी होती आणि तिलाही कसं मारण्यात आलं, ह्याच्यासाठी छातीपीठ जे सेक्युलर चमकत होते, त्याच्यामध्ये आव्हाड हे नाव एक मोठं आहे. कारण त्यांनीच जाऊन त्या इशरत जहांच्या कुटुंबियांना मदतीची रक्कम सुद्धा पोचवलेली होती आणि इशरत जहांच्या वतीने एक प्रकारे गुजरात सरकार, तत्कालीन मोदी सरकारवरती आग-पाखड करणारी जी एक गँग होती, त्या गँगच्या हातात हात मिळवून आव्हाड आपले सूर लावत होते, आपल्याला माहिती आहे. अशा आव्हाडांना अचानक शंकराचार्य ही व्यक्ती किती महान होती आणि त्यांनी हिंदू धर्म कसा परत प्रस्थापित करण्यासाठी योगदान दिलं, 4 दिशांना पीठं निर्माण केली आणि मग आताचं जे मोदी सरकार आहे, जे हिंदू धर्माच्या नावाने राज्य करू बघतंय, ते मोदी सरकार जे आहे, ते या शंकराचार्यांना का डावलतंय? असा प्रश्न कुणाला पडला असेल, तर तो आव्हाडांना पडलाय मित्रांनो. म्हणजे कल्पना करा तुम्ही, की ज्या माणसाला तो मनुष्य सतत हिंदू धर्मामधून अ, ज्यांच्यावरती अन्याय झालेला आहे, अशा पददलित आणि मागासवर्गीय लोकांचे आपण कसे नेतृत्व करतो, त्या शाहू फुले आंबेडकर ह्या वैचारिक युतीच्या नावाने त्यांच्यासाठी म्हणून बोलणारा हा नेता दुसरीकडे जाऊन दहीहंडी करतो आणि त्याच्यासाठी जे बाजारी प्रोग्राम करत होता त्याचं स्वरूप काय होतं बघा. तिथे जाऊन इशरत जहाँला मदत करणारा आणि तिची कड घेऊन बोलणारा उघड उघड जाहीरपणे आणि मग आता त्यांना अचानकच राम मांसाहारी होता वगैरे वगैरे अनेक मुद्दे सुचलेले आहेत. ह्याच्यामध्येच त्यांना आता शंकराचार्य हे कसे महान होते असा शोध लागलेला आहे. गंमत अशी आहे, आव्हाड साहेब, मला प्रश्न हा विचारायचा आहे, की तुम्ही हे सगळं का करताय? तुम्ही तो हिंदू धर्म मानता का? आणि तुम्ही जर का मानत असाल, तर तुम्ही शंकराचार्यांना महान मानता का? शंकराचार्य जे काही करतात, मला असं म्हणायचं आहे, की कुठल्याही पीठाचे जे शंकराचार्य असतात, त्यांचे विधिवत काही समारोह होतात, त्यांच्या पूजा पद्धती आहेत, त्यांचं तत्वज्ञान आहे आणि त्या तत्वज्ञानानुसार चालणारे त्यांचे अनुज म्हणजे त्यांचे अनुयायी असतात, अनुज नव्हे, अनुयायी सुद्धा आहेत. तर अशा या सगळ्या अनुयायांमध्ये तुमची भरती होते का? तुम्हाला जर का आज विचारलं, की अद्वैत मठ म्हणजे काय? शंकराचार्यांचा पंचायतन म्हणजे काय?
द्वैत मत म्हणजे काय, या सगळ्यांची उत्तरं तरी आव्हाड्यांना देता येतील की नाही मला शंका आहे मित्रांनो. परंतु आज त्यांना शोध लागलेला आहे की शंकराचार्य ही कोणीतरी महान व्यक्ती होती आणि भारतामध्ये असेल किंवा संपूर्ण जगामध्ये असेल, प्रत्येकाने त्या शंकराचार्याचं ऐकलं पाहिजे. तर ही जी कल्पना आहे, ही कल्पना मुळात हिंदू धर्मामध्ये मी नेहमी म्हणत असते की जसं सत्तेचं विकेंद्रीकरण झालेलं आहे पूर्णपणे. आपापला निर्णय हा कोणी कसा घ्यायचा ह्याचं इतकं विकेंद्रीकरण होतं की ते अगदी गावच्या पातळीवरती पर्यंत येऊन पोचत होतं आणि एक गाव आपल्यासाठी काही निर्णय घ्यायला मोकळा होता. त्यांच्यावरती कुणी वरती बंधनं नव्हती. एखादा विषय जर का विवादास्पद आहे असं वाटलं तर त्याच्यासाठी धर्मसभा बसत होती, विद्वत सभा बसत होती. त्याच्यामध्ये शास्त्राधाराची चर्चा व्हायची आणि मग जे काही ठरेल, जी बाजू खरी ठरेल तो निर्णय दोन्ही पक्ष मान्य करत होते. असं नाही की मी वादात हरलो तर मी माझंच करीन, तू तुझंच कर, असा प्रकार नव्हता. मग जो हरलेली जी बाजू असेल ती जिंकलेली बाजू जे सांगत होती त्याचा स्वीकार सुद्धा करत होती निमूटपणे. ही एक प्रथा परंपरा आहे. ह्या सगळ्यामध्ये आव्हाड कुठे बसतं ते मला कळत नाही. मला अचानक ज्यावेळेला आज शंकराचार्य मोठे वाटायला लागले, शंकराचार्य आणि त्यांची जी व्यवस्था आहे त्याच्याबाबत सश्रद्ध हिंदूंच्या मनामध्ये ज्या भावना आहेत त्या तिथेच आहेत आव्हाड साहेब. आज जर का दोन शंकराचार्यांनी काही आक्षेप घेतले असतील तर त्याच्याबाबत चर्चा होऊ शकते. ती धर्मशास्त्राची पद्धत आहे आणि ती चर्चा कोण करतं? ज्याला शास्त्र येतं, माहिती आहे ते करतात. उगाच वाटेल तो उठून आव्हाडांना जेवढं धर्म कळतो की ते शास्त्र कळतं तेवढ्यापेक्षाही कमी कदाचित मला कळत असेल. तेव्हा मी आणि आव्हाड हे काही चर्चा करण्याचे योग्य अधिकारी नव्हे. योग्य अधिकाऱ्यांनी बसावं आणि कुठची बाजू चांगली आहे ती समजून सांगावं, कुठची योग्य आहे, शास्त्रामध्ये कशाला काय आधार आहे. कारण दुसऱ्या बाजूला मुहूर्त काढणारी जी व्यक्ती आहे ती सुद्धा एक अधिकारी व्यक्ती आहे आणि ती शृंगेरी मठाकडून आलेली व्यक्ती आहे असंही सांगणारे लोक आहेत. तेव्हा ह्या वादामध्ये आव्हाडांनी पडायची काय गरज आहे मला कळत नाही. तुम्हाला जर का हिंदू धर्म कळत असेल तर मग तुम्ही त्यांचे अनुयायी व्हा. आणि तुम्ही शंकराचार्य नाही आहात. त्या शंकराचार्यांच्या वतीने राम मांसाहारी होता का नाही, त्याला भगवान मानायचा का नाही, हेही निर्णय घेऊ नका तुम्ही. दहीहंडीमध्ये नटनट्या नाचवायच्या का नाही आणि हिंदी गाणी त्यांच्याकडून म्हणून घ्यायची का नाही, हेही निर्णय घेऊ नका तुम्ही. एक काहीतरी ठरवा, एक ठरवा काहीतरी. हिंदू धर्मामध्ये शंकराचार्य म्हणजे काही मक्केचा मौलाना नाही किंवा रोमचा पोप नाही. इथे विकेंद्रीकरणाची पद्धत आहे आणि तशाच प्रकारे गोष्टी चालत असतात. तेव्हा चव्हाण साहेब शांकर भाष्य करण्या अगोदर शांकर भाष्य कोण करतं तर शंकराचार्य करत असतात. ते स्वतःला शंकराचार्य समजू नका. जे शंकराचार्य आहेत ते आपल्या पदाचा महिमा राखून जे काही बोलायचं ते बोलतील आणि वेळ येईल तशा पद्धतीने आचरणही करतील. त्याच्यामध्ये तुम्ही पडण्याची गरज नाही. तुम्ही काय जे बडबडता ते ऐकून हिंदूंच्या मनामध्ये दिशाभूल होईल, त्यांच्यामध्ये गोंधळ उडेल अशी जर का तुमची सुखस्वप्न असतील तर ती सुखस्वप्न ही कोसळण्याच्या लायकीची आहेत. इतकंच मी म्हणू शकते. धन्यवाद मित्रांनो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्र परिचितांना लिंक पाठवा. ह्या चॅनेलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ लाईक करा आणि त्याच्या विस्तारासाठी प्रसारासाठी आपलं योगदान द्या, सहकार्य करा. धन्यवाद.